नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर हे ब्लाऊजचे पाठीच्या भागाचे पेपर कटिंग आहे. ही पाठीच्या भागाची गळा खोली आहे 10 इंच, शिलाई मार्जिंग अर्धा इंच, असं 10.5 इंचावर एक मी खूण केलेली आहे. तर टोटल गळा 10.5 इंच घेतलेला आहे. आणि गळा खोल असल्यामुळे मी तर 2 इंचच गळा रुंदी घेतलेली आहे, जेणेकरून आपला शोल्डर उतरणार नाही. मात्र खाली 3 इंचावर खूण केलेली आहे मी गळा रुंदीसाठी. आणि तिथून वरती 2.5 इंचावर एक खूण केलेली आहे, कारण पंचकोनी गळ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. खूप सुंदर गळा आपला तयार होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे 2.5 इंचावर एक मी खूण केली. आता आपण आकार देऊन घेऊया. शोल्डरपासून 2.5 इंचापर्यंत थोडासा आतून आकार द्यायचा आणि जसा आहे तसा आकार देऊन कट करून घ्यायचा आहे आपल्याला. या पद्धतीने पाहू शकता आपला असा आकार आलेला आहे. पंचकोनी म्हणजे तुम्ही स्ट्रेट लाईन पण कट करू शकता खाली 2.5 इंचावर, पण मी थोडासा वरतून आकार दिलेला आहे, त्याच्यामुळे अजून थोडासा छान दिसत आहे. तर या पद्धतीने दिसत आहे, बघू शकता आकार. आता हे आपल्याला ब्लाऊज पीसावर कटिंग करून घ्यायचं आहे. तर अगोदर अस्तरवर कटिंग करून घेतलं, नंतर ब्लाऊज पीसावर बरोबर बंद बाजूने गळा आला पाहिजे त्या पद्धतीने ठेवून द्यायचा. आणि मी ब्लाऊज पीसावर गळा कटिंग केलेला नाही, फक्त अस्तरवरच कटिंग केलेलं आहे. आता स्टिचिंग करताना आपण ब्लाऊज पीसावर गळा कट करणार आहोत. तर असं एकावर एक ठेवून घ्यायचं अस्तर आणि ब्लाऊज पीस. पाहू शकता. आता ब्लाऊज पीस आहे तो सुलट बाजूने ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर मांडलेलं आहे. आणि कमरेची बाजू आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे, म्हणजे अस्तर जोडून घ्यायचं आहे कमरेच्या साईडला, अस्तर आणि ब्लाऊज पीस. त्याच्यानंतर आपल्याला जसा गळा आहे पंचकोनी आकार, त्याच पद्धतीने आपल्याला बरोबर शोल्डरवर शोल्डर मांडून घ्यायचं आहे व्यवस्थित. गुड्या चुन्या वगैरे काही राहिलं नाही पाहिजे, अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचं. तुम्हाला जर असं जमत नसेल तर टाचण्या वगैरे लावून घ्यायच्या 4-5, म्हणजे कपडा हलवणार नाही इकडे तिकडे. तर अशा पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. आणि आता थोडंसं अंतर ठेवायचं आणि कडेकडे टीप मारून घ्यायची या पद्धतीने. म्हणजे मशीनचा दाब आहे तेवढं अंतर ठेवून आपण इथं शिलाई मारून घेतली आता कडेकडेने, जसा गळा आहे तसा. आणि आता एकदम कडेकडेने कापायचं नाही, थोडंसं अंतर ठेवायचं आहे ब्लाऊज पीसाचं. आणि कोणे कोपरे आहे ते व्यवस्थित अगदी जसं आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता जसं आहे तसं कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे कापड आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे, अस्तर आणि ब्लाऊज पीस. म्हणजे आपल्या सुईचं करून घ्यायचं आहे, जे उलट होतं ते सुलट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित कोण्या कोपऱ्या सगळे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे गळा आपला व्यवस्थित दिसेल. जे पंचकोनी जे आपल्याला जे आकार दिलेला आहे ते व्यवस्थित सगळा कपडा असा बाहेर काढून घ्यायचा आहे हाताने, तरच गळा व्यवस्थित दिसेल आपला. एकसारखं करून घ्यायचं या पद्धतीने, बघू शकता. हाताने व्यवस्थित करून घेतल्यानंतर आता त्याच्यावर आपल्याला पुन्हा एक दाबटीप मारून घ्यायची आहे कडेकडेने, एकदम कडेकडेने स्ट्रेटमध्ये. अस्तर आणि ब्लाऊज पीस आत बाहेर नाही झालं पाहिजे, व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता जशी आहे तशी दाबटीप मारून घ्यायची आहे. आता इथे बघू शकता कडेकडेने एकदम दाबटीप मारून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे पंचकोनी गळ्याची, आणि शिवल्यानंतर अंगात घातल्यानंतर खूप छान दिसतो हा ब्लाऊज. तर मला खरं गोल गळेच आवडतात किंवा मटका गळा, पण पंचकोनी गळा ह्या ब्लाऊजला उठून दिसेल आणि तुमच्याशी पण शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ टाकत आहे. तर आता मी ते दाबटीप मारून घेत आहे, म्हणजे झाली आहे एक. आणि अजून एक आपल्याला डबल दाबटीप मारायची आहे. जेवढा आपला मशीनचा दाब असतो ना तेवढं अंतर ठेवायचं, अजून एक दाबटीप मारायची, म्हणजे दिसायला खूप छान दिसतं आणि फिनिशिंग पण अगदी व्यवस्थित येते. जेवढा मशीनचा दाब आहे तेवढा अंतरमध्ये ठेवायचं आणि एक साईडला अशी टप मारून घ्यायची बाहेरच्या साईडला. तर इथे अस्तर पण जोडून झालं आणि आपला गळा पण अगदी रेडी झालेला आहे. इथे व्यवस्थित एकदम छान दिसत आहे, बघू शकता. आता कमरेच्या साईडला पुन्हा एक आपली दाबटीप मारून घ्यायची आहे.
दापटीप कमरेच्या बाजूला पण मारायची आहे, त्याच्यामुळं उचकटत नाही आणि व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग छान येतं. त्याच्यासाठी दापटीप खूप महत्त्वाची आहे. जशी गळ्याला मारून घेतली त्याच पद्धतीने कमरेला पण मारून घेतली. आता उलट्या बाजून पण दाखवते. या पद्धतीने आपला गळा दिसत आहे. आता कडेकडेने पुन्हा स्टिच करून घ्यायचे, म्हणजे आपलं अस्तर कसं जोडून घेतो आपण ब्लाऊज पिसाला तसं ॲटॅच करून घ्यायचे आहे, म्हणजे आपलं पूर्ण पाठीचा भाग इथं तयार होऊन जाईल. तर आपला मुंडा, अजून पुन्हा फिटिंगची बाजू आणि शोल्डर हे तिन्ही भाग जॉईन करून घेतले आहेत. ॲटॅच करून घेतला आहे अस्तर आणि ब्लाऊज. आता पूर्ण येड्यावर जो साईडचा कपडा एक्स्ट्राचा आहे ब्लाऊज पिसाचा, तो आपल्याला पूर्ण कटिंग करून करायचा आहे. म्हणजे आपला इथं पाठीचा भाग पूर्ण पंचकोनी गळ्याचा आकार देऊन तयार केला आहे. आता टक्स फक्त मारायचे बाकी आहेत कमरेला, पाठीच्या साईडला. आता आपण टक्स मारून घेऊया. तर या पद्धतीने बघा दिसत आहे. आता ही उलटी बाजून करून घ्यायची आणि टक्स मारून घ्यायचे आपल्याला बरोबर शोल्डरच्या खाली. अर्धा इंच अंतर सोडायचं आणि 4 इंचावर 4 ते 4.5 इंचावर इथे टक्स मारून घेते मी. उंचीनुसार टक्स मारायचा असतो. गळ्याच्या आपला गळा किती खोल आहे त्यानुसार आपल्याला टक्स मारायचे असतात. कारण जसं गळ्याचा आकार जर आपला खाली असला तर टक्स पण त्याच्या गळ्याच्या खाली झाला पाहिजे, वरती नाही गेला पाहिजे. या पद्धतीने मी ते टक्स मारून घेत आहे दुसरा पण. आणि अस्तर पण आणि ब्लाऊज दोन्ही पण कपडा एकत्र आला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित पकडायचं दोन्ही कपडा. त्याच्यानंतरच आपल्याला आता हे करून घ्यायचं आहे, टक्स मारून घ्यायचं आहे. तर सुंदर असा आपला ब्लाऊजचा बॅक साईडचा पंचकोनी गळा तयार झालेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.